8 व्हिडिओजमध्ये संपूर्ण 12वी इंग्लिशचा अभ्यासक्रम कव्हर आणि पास या व्हिडिओ सिरीजच्या 7व्या व्हिडिओजमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. आत्तापर्यंतच्या पहिल्या 6 व्हिडिओजमध्ये जवळपास 51 ते 52 मार्क तुमचे 100 पैकी कव्हर झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला आणखी आज 4 मार्काची भर टाकायचं आहे, ते म्हणजे ॲप्रिसिएशन आपल्याला पाहायचं आहे. एक गोड गैरसमज अनेक विद्यार्थ्यांचा होत आहे की बाबा हे व्हिडिओ लेक्चरची सिरीज कोणासाठी आहे. बाबा ही व्हिडिओ लेक्चरची सिरीज त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे जे वर्षभर कॉलेजला गेलेले नाही आहेत, ज्यांना इंग्लिश लिहिता वाचता येत नाही, ज्यांनी फॉर्म नंबर 17 भरलेले आहे, कुठल्याही प्रकारचं कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन नाही केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बट काही टॉपर्स असतात, सो कॉल्ड टीचर्सचे चमचे असतात, त्यांनी येऊन या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ज्ञान द्यायला तुमच्या सगळ्यांचा कार्यक्रम करतो. फक्त इंग्लिशचा पेपर होऊ द्या. ओके, आणि त्यातल्या त्यात काही कमेंट करणारे टीचर्ससुद्धा आहेत, मी नंतर तुम्हाला सांगेन. ओके, आता व्यवस्थित चेक करा की या ॲप्रिसिएशनमध्ये आत्तापर्यंत कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3 मध्ये येते 4 मार्कासाठी येते. किती मार्कासाठी? 4. आता प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो टोटल किती मार्कासाठी आहे? प्रश्न क्रमांक 3 टोटल 14 मार्कासाठी आहे. 14 पैकी 10 मार्क तुम्हाला ह्या कवितेला असतात आणि त्या कवितेच्या आधारे त्या कविता दिल्यानंतर, कवितेतल्या काही स्टांजास दिल्यानंतर, कडवे दिल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारतात आणि या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. हे त्यांनाच येते ज्यांनी वर्षभर कवितेचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, कॉलेजमध्ये शिकवत असताना लक्ष दिलेले आहेत. बट नाही केलात, डोंट वरी, त्याला इग्नोर करा, कारण जे आत्ता 2 ते 3 दिवसामध्ये पॉसिबल आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ते सर्वात इम्पॉर्टंट कोणतं आहे ते म्हणजे ॲप्रिसिएशन. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 2 कविता येतात. एक कवितेचं कडवे देऊन, एका कवितेचे तुम्हाला असे स्टँजाज देऊन त्याच्या आधारे प्रश्न विचारण्यात येतात. आणि दुसरं प्रश्न तिसरा बी मध्ये तुम्हाला अशा प्रकारची एक कविता येते आणि त्या कवितेच्या आधारे तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. बघा काय सांगण्यात आलेलं आहे, बी 4 मार्क, कवितेचं एक कडवं, ॲप्रिसिएशन, दॅट्स इट, एवढंच लिहिण्यात आलेले आहेत. आता प्रत्येकजण स्क्रीनशॉट काढून घ्या की मागच्या 4 वर्षामध्ये कोणते कोणते कविते आले होते. हे बघा स्क्रीनवर सर्वात पहिले चेक करा 2022 बोर्ड. सर्वात पहिले चेक करा 2022 बोर्डाला कोणत्या कोणत्या कवितेतून आले होते. सर्वात पहिला ॲप्रिशिएशनसाठी आलं होतं हॅव यू अर्न टुमारो, ही जी कविता आहे ही आली होती. त्याच्यानंतर क्वेश्चन्स, कविता देऊन खाली क्वेश्चन्स आलं होतं सॉन्ग ऑफ द ओपन रोड. त्याच्यानंतर 2023 मध्ये इन्सेप रॉक अँड शी वॉक्स इन ब्युटी. वापस 24 मध्ये उलटं झालं. 2023 मध्ये त्यांनी काय केले होते चेक करा, इन्सेप रॉक जे आहे ते क्वेश्चन 3A मध्ये देण्यात आलं होतं. 24 मध्ये त्यांनी काय केलं, इन्सेप रॉक जे आहे ते ॲप्रिसिएशनला दिलं. त्याच्यानंतर शी वॉक्स इन अ ब्युटी जी आहे ते 2023 मध्ये ॲप्रिशिएशनसाठी आली होती. अँड 2024 मध्ये ॲज अ क्वेश्चन 3A मध्ये पोएट्रिक म्हणून आलेली आहे. राईट, हे झाले 23 आणि 24. 23 आणि 24 मध्ये 2च कविता अल्टरनेट हे केलं. त्याच्यानंतर 2025. आता 2025 मध्ये चेक करा की 2025 मध्ये त्यांनी वापस काय केलं, जे क्वेश्चन्स 2022 मध्ये टाकले होते तेच क्वेश्चन वापस 25 मध्ये रिपीट केले. सॉन्ग ऑफ द ओपन रोड अँड हॅव यू अर्न टुमारो. राईट, तुमच्या पुस्तकांमध्ये टोटल जर पाहायला गेलं तर जवळपास 8 पोयम्स आहेत. 8 पैकी मागच्या काही वर्षामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 2 ते 3च कवितेवर कंटिन्यू करायला. याचा अर्थ यावर्षी करतील का? नाही. यावर्षी 26 में दुनिया खतम होने वाली आहे, तो थोडंसं अलग आहे. कसं येईल, यावर्षीचे 3 प्रिडिक्शन्स व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे. सर्वात पहिला, ज्यांनी आपल्या चॅनलवर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी सर तुम्ही सांगितलेले येऊ दे ना येऊ दे, आम्हाला तुमच्यावर पूर्णपणे भरोसा आहे, असे काही कॅटेगरीचे स्टुडंट असतात, राईट, रोकटोक असणारे, त्यांच्यासाठी 3 कविता मी सजेस्ट करेन. मनी, फादर रिटर्निंग होम आणि स्मॉल टाउन अँड रिव्हर्स. हे 3 कविता ॲप्रिसिएशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आणि पोएट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं व्यवस्थित अभ्यास करून घ्या. हे 3 2026 मध्ये प्रेडिक्शन्स आहेत, हे येऊ शकतात. व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचं आहे. ऑल राईट, तसं जर मी तुम्हाला सॉन्ग ऑफ द ओपन रोड, हॅव यू अर्न टुमारो सांगितलं असतं, बट वर्षभरामध्ये तुमच्या कॉलेजमध्ये राऊंड्स झालेले आहेत, ट्युशनमध्ये राऊंड्स झालेले आहेत, त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रॅक्टिस झाला असेल आणि झालं जरी नाही प्रॅक्टिस तरी काही काळजी करू नका. मी व्यवस्थित तुम्हाला मनी, फादर रिटर्निंग होम आणि स्मॉल टाउन अँड रिव्हर्स या 3 कवितेचे ॲप्रिसिएशन देऊन व्यवस्थित लिहून टाकायचं. आता सर्वात पहिला
अनेक मुलांना प्रश्न पडतं की ॲप्रिसिएशन म्हणजेच काय. बघा, तुम्हाला त्या कवितेमध्ये जे पण काही कवितेचे सौंदर्य आहेत, अर्थ, विषय, थीम, कविताचा जो उद्देश वगैरे आहे ते तुम्हाला तुमच्या भाषेत व्यवस्थित पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे किंवा मुद्दे टाकून व्यवस्थित तिथं तुम्ही लिहू शकता. राईट. आता एक्झाममध्ये ॲप्रिसिएशन लिहित असताना सर्वात पहिला टायटल आणि पोएट हा सर्वात महत्त्वाचा आहे की त्या कवितेचं नाव काय तुम्हाला माहीत पाहिजे. कारण एक्झाममध्ये त्यांनी फक्त इथं चेक करा, इथं त्यांनी फक्त कविता दिलेली आहे, बट कोणत्या कवितेतून आलेलं आहे हे तिथे देण्यात आलेलं आहे का नाही, कुठली कविता आहे, कोणत्या कवितेमधून ते पॅरेग्राफ देण्यात आलेलं आहे, असं काहीच माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली नाही. आता काही कविता अशा असतात की त्या कवितेचं नाव पूर्ण कवितेमध्ये कुठं ना कुठं एक वेळेस मेन्शन होतं. जसं स्क्रीनवर चेक करा, इन्सेप रॉक नावाची कविता आहे, तर त्या कवितेचं नाव बाय डिफॉल्ट ह्या ॲप्रिसिएशनमध्ये आलेलं आहे. त्यामुळं अनेक मुलांना थोडंसं समजायला सोपं जाते, बट प्रत्येक कवितेचं तसं नसते. त्याच्यामुळं तुम्हाला माहीत पाहिजे की कोणती कविता तिथं ॲप्रिसिएशनसाठी यायली. आणि हे जे छोटे मोठे प्रश्न आहेत की ॲप्रिसिएशन तुम्ही पाठ केलात, बट सर तुम्ही सांगितलेले मी पाठ केलं, जसं की आता तुम्ही इथं सांगितलात मनी, फादर रिटर्निंग होम, स्मॉल टाऊन अँड रिव्हर्स. सर मला तिन्हीच्या तिन्ही पाठ आहेत, बट तिथं जी कुठली कविता दिलेली आहे हे कसं ओळखू, थोडंसं वाचून जावं लागेल. नाही वाचून गेलास, जमलंच नाही, वाचलेलं विसरलं, कोणाला तरी तिथं आजूबाजूला आन्सर्स माहीत होऊन जाते की कुठल्या कवितेतून आहे, ऐकून लिहून टाकायचं. तुला कवितेचं नाव जरी लक्षात आलं तर बाकी तू लिहू शकतोस, डोंट वरी अबाउट इट. ओके, आता ॲप्रिसिएशन लिहायचं कशा पद्धतीनं मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये स्टुडंट्स कमेंट करायला. बघा, मी काय अंतर्यामी नाही आहे, मला काही सर्वगुण संपन्न नाही आहे, काही नाही आहे, जेवढं माझ्यानं पॉसिबल होईल तेवढं करायला. आता मागच्या व्हिडिओजमध्ये मुलांना नॉवेलचे ॲप्रिसिएशन दिलं, खाली कमेंट आले मुलांचे की सर दिलात बट पाठ होत नाही आहे. तर आता पाठ करायचं कसं आहे, प्रत्येकांच्या कुवतीनुसार असतात, बट त्यातल्या त्यात मी तुमची आणखी थोडीशी हेल्प करायलो की जे पण तुम्हाला पाठ करून तिथे लिहायचं आहे ते तुम्हाला मी ॲप्रिसिएशनच्या PDF देत असताना मराठीमधून द्यायलो. मी काय सांगायलो नीट लक्षात द्या. सपोज मनी नावाची कविता तिथं आली आणि ॲप्रिसिएशन लिहायचं असेल तर ते कसं पाठ करायचं ह्या PDF दिलेलं आहे, हे व्यवस्थित तिथे लिहायचं. आणि लिहित असताना फक्त जे ग्रीन कलरनं मी तर हायलाईट केलेले लाईन दिसायलेत तेच तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे लाईन एक्झाममध्ये काय लिहायचं आहे, द पोयम मनी इज रिटन बाय विल्यम एच डेव्हिस असंच तिथं लिहायचं आहे. मराठीमधून तिथं काही लिहायचं नाही. फक्त जी लाईन तुम्ही पाठ करायला त्याचा मराठीत अर्थ काय होते, काय त्याचं ट्रान्सलेशन आहे, काय नाही, हे त्याच्यासाठी देण्यात आलेलं आहे. मराठीतून लिहायचं नाही, फक्त आणि फक्त इंग्लिशमधून लिहायचं. राईट, इथंपर्यंत क्लिअर झालं. राईट, आता समजा मनीशी रिलेटेड आलं तर हे व्यवस्थित एवढं तुम्हाला ॲप्रिसिएशन दिलेलं आहे, पाठांतर करून तिथं लिहून टाकायचं. 4 मार्कासाठी येते. टोटल किती मार्कासाठी येते, 4. तुम्ही जर व्यवस्थित कवितेचं नाव लिहिलं, लेखकांचं नाव लिहिलं, एवढं जरी लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क पडते. आणि राहिलेले जे वाक्य आहेत त्या कवितेमध्ये कुठलं फिगर ऑफ स्पीच वापरण्यात आलेलं आहे, काव्य सौंदर्य काय आहे, अलंकार काय आहे, हे व्यवस्थित लिहिलं तर 1 मार्क पडते. आणि सांगितलेल्या गोष्टी बिना ग्रामॅटिकल मिस्टेक, बिना स्पेलिंग मिस्टेकचं लिहिलं तर 3 मार्क तुमचे कुठंच जात नाहीत. आणि हे खूप सोपं आहे. ओके, डोंट वरी अबाउट इट. सर तुम्ही फक्त मनी या एकच देणार आहात का, कारण प्रिडिक्शनमध्ये तर तुम्ही 3 सांगितलात, मनी, फादर रिटर्निंग होम अँड त्याच्यानंतर तुम्ही प्रेडिक्शन्समध्ये स्मॉल टाऊन अँड रिव्हर्स सांगितलात. या PDF मी तुम्हाला ह्या 3चं तर देणारच आहे, मनी, फादर रिटर्निंग होम, स्मॉल टाऊन अँड रिव्हर्स. बट काही मुलं असे असतात की सर मी तुम्हाला पण फॉलो करतो आणि एका मॅडमला पण फॉलो करतो, एका सरला पण फॉलो करतो, मग मी कसं करू, मला तर त्यांनी इन्सेप रॉक करायला सांगितलेलं आहे. तर ह्या PDF मी तुम्हाला देत असताना प्रत्येक कवितेचं ॲप्रिसिएशन देईन. जे पण तुम्हाला पाठांतर करायचं आहे ते व्यवस्थित करा, बट सर्वात पहिले प्राधान्य मनी, फादर रिटर्निंग होम अँड स्मॉल टाऊन अँड रिव्हर्स ह्या 3 कवितांना तुम्हाला द्यायचं आहे. ऑल राईट, सर्वात पहिले मनी झालं, त्याच्यानंतर फादर रिटर्निंग होम ही जी कविता आहे, मी रिपीट सांगायलो, हे जे लाईन दिसायले जे इंग्लिशमधून आहेत तेच पाठ करायचं, मराठीतून फक्त समजून घ्यायचं. तिथं तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिलं तरच मार्क पडतात. राईट, हे झालं फादर रिटर्निंग होम. त्याच्यानंतर स्मॉल टाऊन अँड रिव्हर्स अँड त्याच्यानंतर आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ही तुमची पहिली कविता आहे.
राईट. त्याच्यानंतर इंडियन व्ह्युअर्स बाय सरोजनी नायडू, राईट. दिसायला असेल स्क्रीनला. थोडंसं लॅग इश्यू येते, एक 2-3 सेकंदाची लेटन्सी असते. इथंपर्यंत क्लिअर व्हायला. आणि हा PDF कुठं भेटेल? ॲज ऑलवेज 100 रुपीजच्या कोर्समध्ये भेटेल आणि काही वेळानंतर लगेच टेलिग्राम ग्रुपमध्ये मी ह्याला ॲड करून टाकेन, राईट. आता एवढं तरी कॉमन सेन्स आहे तुम्हाला की कुठल्या पोएमचं आलं तर काय लिहायचं. आता कधी कधी होत असते काय की कितीही पाठ करा, पाठ होत नाही. किंवा काही जण असं, नाही सर मी ॲप्रिसिएशन लिहिणारच नाही, राईट. मला ते होतच नाही आहे. त्या ॲप्रिसिएशनच्या नादामध्ये इकडं माझं नॉवेल विसरून जात आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जात आहेत, काही जण असतात. आणि मग मी त्या क्वेश्चनला हातच लावणार नाही आहे. अशा कॅटेगरीमधलं तुम्ही असाल तर सरळ ह्या PDF शेवटच्या पेजला टू एनी पोयम असं लिहिलेलं आहे आणि काही लाईन्स लिहिलेले आहेत. हे 5 लाईन्स तिथं ॲप्रिसिएशनचं क्वेश्चन नंबर टाकून व्यवस्थित तिथं लिहून टाका. 1 मार्क तरी 4 पैकी मिनिमम तुम्हाला पडते. फक्त ते 1 मार्क घेण्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे की ते कुठल्या पोएममधून आलेलं आहे आणि कवयित्रीचं नाव काय, ज्यांनी ती पोएट लिहिलेली आहे त्यांचं नाव काय. तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये अनुक्रमणिका चेक केला तर सगळ्याच पोएमचं नाव आणि जे पण पोएट आहेत त्यांचं नाव तिथं देण्यात आलेलं आहे. हे एवढे पॉईंट्स तिथे लिहून टाकायचे आहेत. इफ इन केस तुम्हाला कुठलंच ॲप्रिसिएशन पाठ होत नसेल तर हे त्याच्यातले त्यात काय 5 लाईन्स देण्यात आलेले आहेत. फक्त ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की पोएमचं नाव व्यवस्थित इथं लिहून टाकायचं. द पोएमचं नेम इथं लिहायचं ब्लँक स्पेसमध्ये. अँड हे जे ब्लँक स्पेस दिसायला इथं पोएमचं नेम लिहायचं आणि रिटर्न बायमध्ये कवयित्री किंवा पोएट दोन्ही अर्थ एकच, त्याचं नाव व्यवस्थित त्याचं किंवा तिचं नाव तिथं लिहून टाकायचं. यालाच 1 मार्क पडतंय, राईट. त्याच्यानंतर तुम्ही जर बाकी लिहिलात कदाचित त्यानं अर्ध देऊ शकेल आणि मग त्या अर्ध्याचा पुन्हा 1.5चं 2 होईल आणि मग बसल्या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. काही न केल्यापेक्षा थोडंफार जरी दिमाग लावून काम केलात तर व्यवस्थित मार्क्स पडतील, राईट. बघा आता ज्यांनी आत्तापर्यंत हे सगळेच्या सगळे व्हिडिओज आपले बघितलेले आहेत, हा व्हिडिओ क्रमांक कितवा आहे? 7वा. आणखी एक मेजर मास्टर स्ट्रोक बाकी आहे जो की व्हिडिओ नंबर 8मध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे, राईट. सर त्याच्यामध्ये काय येईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. सध्यापुरतं जर तुम्ही आत्तापर्यंतचे सर्व व्हिडिओ जर पाहिला असाल तर आपण कन्सिडर केले प्रॅक्टिकलचे 20 मार्क. त्याच्यानंतर व्हिडिओ नंबर 2मध्ये आपण फिल्म रिव्ह्यू बघितलं. त्याच्यानंतर आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघितलं व्हिडिओ नंबर 3मध्ये. व्हिडिओ नंबर 4मध्ये क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2चे 12 मार्क्स कव्हर केले. व्हिडिओ नंबर 5मध्ये आपण फक्त आणि फक्त टू सर विथ लव्ह या नॉवेलवर व्यवस्थित तुम्हाला लिहून दिलेले आहेत, 3 मार्क्स झाले. त्याच्यानंतर काल जो व्हिडिओ नंबर 6 होता त्याच्यामध्ये नॉवेल नंबर 1 हिस्ट्री ऑफ नॉवेल, त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट जे नॉवेल नंबर 3 आणि 4 आहेत हे पण डिस्कस केलं. त्याचे मी 10 मार्क्स पकडतो, 4 3 3 टोटल 10. अँड आजच्या व्हिडिओजचे 3 मार्क, कारण मला माहिती आहे ॲप्रिसिएशन पाठ करून तुम्ही लिहिताल व्यवस्थित. अप्रॉक्सिमेटली चेक करा तुमचा स्कोअर जो आहे तो 50च्या आसपास जात आहे, राईट. 8 व्हिडिओजमध्ये व्यवस्थित इमानदारीनं केलात तर कदाचित त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मार्क पडू शकतात. आता राहिलेला आहे एक व्हिडिओ जो की आपण पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करूयात. तुम्ही फक्त सांगायचं की कुठल्या टॉपिकवर तो व्हिडिओ आणू. ऑलराईट, राहिलेले टॉपिक्स मग आपण बाकी गोष्टी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये PDF म्हणून लिहा, मी तुम्हाला लिंक सेंड करेन आणि हा PDF तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.